मित्रांनो नमस्कार, माझं नाव कल्पेश. तुम्हा सर्वांचं केस मिरॅकल कवितेमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आपण प्रेम शोधत असतो आणि त्याच्यावरच एक मी कविता लिहिली आहे, प्रेम देणारं असावं. आपण प्रत्येकाला प्रेम देणारं असावं आणि कोणावर आपण नाराज व्हायचं नाही. नफरत करून आपल्याला काही मिळणार नाही या जगात. जेवढं आपण प्रेम करू समोरच्यावर, कुठल्याही व्यक्तीवर, तेवढं समोरचा माणूस आपली रिस्पेक्ट करतो आणि समोरचा माणूस आपल्याविषयी त्याच्या मनात स्वाभिमान असतो त्याच्या मनात आपल्याविषयी, आणि आपण पण त्याची इज्जत केली पाहिजे. त्या प्रेमाला आपण पण त्याला दुप्पट प्रेम केलं पाहिजे. मग तो मुलगी असो या मुलगा असो, आपण सगळ्यांवर प्रेम करत असतो. तर ही त्याच्यावरच ही लिहिली आहे. आणि आपली एखादी व्यक्ती असते त्याच्यावर पण आपण ही कविता आपण सांगू शकतो आपण त्यांना. म्हणून त्या कवितेला मी सुरुवात करतो. कवितेचं नाव आहे प्रेम देणारं असावं. प्रेम देणारं असावं, प्रेम मागावं लागत असेल तर ते प्रेम नव्हे. प्रेमात मैत्री असावी, नंतर प्रेम असावं. प्रेम मनाच्या दोन जीवांचं कनेक्शन जुळतं, तिथे एक अर्थिंग तयार होते, ते असतं प्रेम. प्रेम मागावं लागत असेल तर ते प्रेम नवं, तो निवड एकतर्फे स्वतःचा स्वार्थीपणा आहे. प्रेम असलं पाहिजे पण स्वाभिमान टिकला पाहिजे. जबरदस्तीने प्रेम घेता येत नाही आणि जबरदस्तीने कोणावर प्रेम करता येत नाही. प्रेमात दोन जीव आहेत, एक जीव घाबरत असेल तर दुसऱ्या जीवनी सहारा देणं. प्रेमात दोन जीव असावं त्याच्यात प्रेम असावं. प्रेमात दोन जीव असावं त्याच्यात प्रेम असावं. त्रिकोण प्रेम असेल तर ते प्रेम सोडून द्यावं. त्रिकोण प्रेम असेल तर ते प्रेम सोडून द्यावं. प्रेमाला वर्तुळ पाहिजे, गोल फिरून त्या प्रेमाकडे परत येणं. प्रेम समांतर पाहिजे, त्या प्रेमात कधी अंतर नाही पाहिजे. प्रेम हे एकामेकांना हिंमत देणारं असावं, त्या प्रेमाला किंमत असावं. प्रेम हे एकामेकांना हिंमत देणारं असावं, त्या प्रेमात किंमत असावं. प्रेम हे माझं, प्रेम हे तुझं. प्रेम हे माझं, प्रेम हे तुझं. अनंत ते प्रेम टिकून राहावं. अनंत ते प्रेम टिकून राहणं. तर ही मित्रांनो, ही कविता तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. आणि एखाद्या व्यक्तीवर आपण प्रेम पण करत असेल तर तिच्या आयुष्यात कोण दुसरा असेल तर त्याच्यावर आपण एक मैत्रीसारखं प्रेम करायचं. कारण की आपला त्रिकोण करायचा नाही. त्रिकोण केलं तर ते खूप वेगळं होऊन जातं. त्यांना स्पष्टपणे त्यांच्याशी बोलून घ्यायचं आणि आपण त्यांच्याविषयी जे आहे मैत्रीचं प्रेम आहे ते पूर्ण स्पष्टपणे सांगायचं. आणि मैत्रीचं प्रेम हे खूप बेस्ट असतं. सगळ्यांनी मैत्रीचं प्रेम ठेवलं तर खूप भारी असतं. मैत्रीमध्ये काही टेन्शन नसतं, काही डोक्याला हे नसतं आणि काही घाबरटपणा नसतो. आणि मैत्री ही आयुष्यात प्रत्येकाची असलीच पाहिजे. आपल्या आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम येतो, पहिला आपण आपल्या मित्रांना बोलवतो, कारण की आपल्यापेक्षा ते आपल्याला सपोर्ट करणारे असतात. कारण की आपण त्यांच्या वयाचे असतो, आपल्याला ते समजतात आणि आपण त्यांना समजत असतो. म्हणून आपलं मैत्रीचं प्रेम हे सगळ्यांनी टिकवलं पाहिजे. आणि आपल्या मित्रांना पाठवा, मैत्रिणींना पाठवा ही कविता. थँक्यू सो मच.